नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मी डॉक्टर मृण्मयी भजक. आपला भारत देश हा विविधतेने नटलेला देश आहे असं आपण म्हणतो, कारण इथे वेगवेगळ्या भाषा आहेत, वेगवेगळे लोक राहतात, वेगवेगळे धर्म, जाती, पंथ असलेले लोक इथे नांदत असतात आणि वेगवेगळ्या संस्कृती आहेत, वेगवेगळ्या परंपरा देखील आहेत. एवढी विविधता असूनही भारत एकसंध आहे आणि विविधतेतील ही एकता जपण्यासाठी आणि ती आणखी वृद्धिंगत करण्यासाठी आपण साजरा करतोय कौमी एकता सप्ताह. हा सप्ताह नक्की काय आहे आणि त्यामध्ये काय काय उपक्रम केले जातात याविषयी आज आपण माहिती करून घेणार आहोत. आजचा सखी सह्याद्रीचा विषय पाहून घेऊया. आज आपण चर्चा करणार आहोत कौमी एकता सप्ताह याविषयी आणि ह्या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी, चर्चा करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेला आहे ॲडव्होकेट निर्मला सामंत प्रभावळकर यांना. मॅडम नमस्कार. कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत करते. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की मॅडम मुंबईच्या पहिल्या महिला महापौर आहेत. महिला आयोगाच्या मॅडम अध्यक्ष होत्या. व्यवसायाने वकील आहेत आणि महिलांना न्याय देण्यासाठी त्या सतत कार्यरत असतात. केवळ महिलांनाच नाही तर एक सुदृढ समाज बनवण्यासाठी त्या नेहमीच तत्पर आणि कार्यरत असतात. आज त्या ह्या कार्यक्रमातून आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. राष्ट्रीय एकता म्हणजे काय, त्यातले कुठले मुद्दे येतात आणि आपण सगळ्यांनी एक नागरिक म्हणून त्यामध्ये कसा सहभाग नोंदवला पाहिजे याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. तर सुरुवात करूया कार्यक्रमाला. मॅडम नमस्कार. 19 ते 25 नोव्हेंबर हा जो आठवडा आहे तो आपण कौमी एकता सप्ताह म्हणून साजरा करतो. तर ह्या आठवड्याबद्दल, ह्या सप्ताहाबद्दल काय सांगाल? सर्वप्रथम मी आपले म्हणजे दूरदर्शनचे अत्यंत आभारी आहे की अशा एका सेन्सिटिव्ह आणि अतिशय महत्त्वाच्या आणि राष्ट्रनिर्माणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये अतिशय महत्त्वाच्या या विषयासाठी आपण मला इथं आमंत्रित केलं. त्याबद्दल मी दूरदर्शनची अत्यंत आभारी आहे. आणि जेवढं मला ह्या विषयावर मोकळेपणे बोलता येईल कार्यक्रमाच्या अनुषंगाने तसं मी बोलण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करेन. तुम्ही मला पहिला प्रश्न विचारलात की कौमी एकता हा जो आपण सप्ताह साजरा करतो त्याची पार्श्वभूमी काय आणि पुढे म्हणजे त्याचं महत्त्व देशासाठी काय आहे. तर आपण 19 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर हा आपला राष्ट्रीय कौमी एकता सप्ताह असतो. हा आठवडाभर चालतो आणि प्रत्येक दिवसाचं म्हणजे 19 तारखेचं, 20 तारखेचं आणि उद्या होणाऱ्या 25 तारखेचं वेगवेगळे विषय काय आहेत आणि त्याप्रमाणे देशभरामध्ये वेगवेगळे कार्यक्रम राष्ट्रीय लेव्हलला, राज्याच्या पातळीवर, त्याचप्रमाणे अगदी तळागाळामध्ये सुद्धा हे साजरे केले जातात आणि करणं अत्यंत आवश्यक आहे. तर ह्याचं महत्त्व काय आहे, ते कुठले दिवस आहेत ते आपण नंतर बोलूया. पण ओव्हरऑल ह्याचं का आपण असं करतो तसं बघितलं तर कौमी एकता आपण कम्युनिटीमध्ये राहतो म्हणजे ती एकता आपण जगतच असतो, प्रत्येक क्षणाला आपण जगत असतो. मग विशेष असा सप्ताह साजरा करण्याचा काहीतरी ध्येय आणि उद्देश आपला आहे, देशाचा आहे, घटनेचा आहे, शासनाचा आहे. ते का आहे? कारण आपल्या देशाप्रती प्रत्येक नागरिकाची असलेली इमानदारी, लॉयल्टी, आपण आपल्या देशाशी इमानदार आहोतच, प्रत्येक जण आहे. पण ते सारखं सारखं ते जेव्हा रिपीट होतं की मी माझ्या देशाला, माझं पहिलं इमान जे आहे ते पहिलं माझ्या देशाला आहे. त्यानंतर आपलं हे संरक्षण आहे, देशाचं संरक्षण हे केवळ आपल्या सैनिकांच्या हातामध्ये आहे, पण प्रत्येक नागरिकाच्या हातामध्ये आपल्या देशाचं संरक्षण विविध प्रकारे आहे. बॉर्डर आणि बॉर्डरचं रक्षण करणं, सीमेचं रक्षण करणं ते आपले जवान करत असतातच, प्राणपणाला लावून, आहुती देऊन. परंतु प्रत्येक नागरिकाचं समाजाच्या अगदी खालच्या लेवलपर्यंत आपल्या देशाचं संरक्षण त्या मार्गाने करणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. आणि स्वातंत्र्य सगळ्यामध्ये महत्त्वाचं, प्रत्येकाला काय वाटतं की मला लिबर्टी, स्वातंत्र्य आहे आणि ते स्वातंत्र्य अबाधित राहिलं पाहिजे. स्वातंत्र्याचं महत्त्व खूप आहे, ते आपल्या डिस्कशनमध्ये हळूहळू आपण ते खूप लाईटली घेतो. परंतु देशात आपल्या जे स्वातंत्र्य आहे, बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, विचार व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे, ते अबाधित राहिलं पाहिजे. ऑफकोर्स रिस्पॉन्सिबिलिटी घेऊनच ते अबाधित राहिलं पाहिजे. तर या सगळ्या प्रती आपली जी एक प्रतिज्ञा असते ती प्रतिज्ञा आपण प्रत्येक वेळेला दृढ करत असतो आणि तो दृढ करण्यासाठी विशेष
हा आठवडा आहे ज्याला आपण राष्ट्रीय एकता सप्ताह असं सुद्धा संबोधू शकतो. ते त्याचं तो जो सप्ताह आहे तो आता आपला सुरू आहे. नक्कीच. तुम्ही म्हणालात तसं की खरं तर हे वेगवेगळे जे सप्ताह असतात तर त्यामध्ये जी आपली मूलभूत तत्व आहेत त्याच्यावर जेव्हा आपण बोलतो आणि पुन्हा चर्चा करतो तेव्हा कुठेतरी पुन्हा तो विषय त्याची उजळणी होते. आणि तुम्ही म्हणालात तसं की आपला देश हा स्वतंत्र आहे आणि स्वातंत्र्याबरोबरच आपल्याला अनेक अधिकार आहेत, आपले हक्क आहेत, तसंच आपल्या काही जबाबदाऱ्या देखील आहेत. तुम्ही मगाशी म्हणालात की हा जो पूर्ण आठवडा आहे तर प्रत्येक दिवशी एक विषय वेगळा घेतलेला आहे आणि त्या विषयावर मंथन व्हावं आणि तो विषय जनमानसापर्यंत पोहोचावा हा देखील उद्देश आहे. तर काय सांगाल त्या वेगवेगळ्या विषयांबद्दल? आपल्याला जसं सांगितलं की आजचा जो विषय आहे त्या विषयामध्ये भारतातल्या स्त्रियांचं कौमी एकता किंवा भारताच्या डेव्हलपमेंटमध्ये स्त्रियांचा काय सहभाग आहे हा आजच्या दिवसाचा विषय आहे. आणि म्हणून आज तुम्ही स्त्री म्हणून मला इथं बोलवलेलं आहे. ते म्हणजे भारतातील ज्या स्त्रिया आहेत त्यांनी राष्ट्र निर्माणासाठी केलेलं योगदान आणि कौमी एकतेसाठी किंवा राष्ट्राच्या एकतेसाठी दिलेलं काम आणि त्यांचा सहभाग हा किती आहे, कसा आहे, ह्याच्यावर आजचा आपला दिवस आहे. तो आपण अख्ख्या देशामध्ये या हे जे आपला बेसिक दिवस आहे त्याच्यासाठी आपण सेलिब्रेट करत आहोत. जो आपल्याला पहिला दिवस सुरू झाला तो सांप्रदायिक विरोधी, हे पण खूप महत्वाचं आहे, ज्याला आपण अँटी कम्युनलिझम म्हणतो. की आपल्याला आपला देश जसं तुम्ही सांगितलं की अनेक संप्रदायांनी संप्रदाय असणं चांगलं आहे पण संप्रदाय नसणं त्याला विरोध करणं हे चुकीचं आहे. आणि मी सांप्रदायिक विरोधी अँटी कम्युनलिझम ज्याला म्हणतात ते नसावं त्याच्यासाठी आपण 19 तारीख ही साजरी केली. दुसरी जी आपण साजरी केली ती अल्पसंख्याक. कारण आपला देश हा मेजॉरिटी आणि मायनॉरिटी जसं आपण म्हणतो अल्पसंख्याक विविध जे अल्पसंख्याक समुदाय आहेत त्यांनी सुद्धा त्या धर्मावर आधारित आहेत त्यांनी सुद्धा हा नटलेला आहे. ते त्याचं एक वैशिष्ट्य आहे आणि त्यांची एक एकत्रता राहणं ज्याला आपण को एक्झिस्टन्स म्हणतो एकत्र राहणं खूप महत्त्वाचं आहे. त्याला काय महत्त्व आहे त्यांच्यासाठी काय विविध कार्यक्रम आपण करून चांगलं देश एकत्र ठेवू शकतो त्याच्यावर आहे. नंतर अंडर प्रिव्हिलेज आपल्याला माहिती आहे की ज्याला आपण म्हणतो की तळागाळातली ज्या व्यक्ती आहेत म्हणजे भूमिहीन शेतकरी ज्यांना भूमीच नाही आहे तर त्यांना भूमीचं वाटप कसं करून देणं हे सरकारी पातळीवर काम होतं. तो तिसऱ्या दिवशी आपण करतो. त्याच्यानंतर मग आपण भारताचं जसं मी सांगितलं की अंडर प्रिव्हिलेज नंतर महिलांचं जसं त्याच्यानंतर विविधता तुम्ही बोलतानाच म्हणालात की आपला जो देश आहे तो डायव्हर्सिटी जी आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपलं एकात्मता आहे म्हणजे युनिटी इन डायव्हर्सिटी. हे तर आपल्या देशाचा आणि आपल्या संविधानाचा आत्मा आहे. आता 26 तारखेला आपला कॉन्स्टिट्यूशन डे आहे ज्याला आपण संविधान दिवस म्हणतो, फाउंडेशन डे तो आहे. आणि तो त्याचा आपल्या संविधानाचं फाउंडेशनच मूळ ढाचाच हा आहे की विविधतेत म्हणजे अनेकता जरी असल्या विविधता तरी असल्या तरी त्याच्यामध्ये एकता पाहिजे, युनिटी इन डायव्हर्सिटी. आणि म्हणून तो दिवस म्हणून आपण साजरा केला जातो. आणि आजचा जो आहे तो महिलांचा राष्ट्र निर्माणामध्ये काय रोल आहे आणि जे उद्या होणार आहे मॅडम तो पण खूप महत्त्वाचा आहे. ते म्हणजे पर्यावरणाचं संरक्षण. पर्यावरण म्हणजे तुम्ही आणि मी हे भाग आहोतच पण सृष्टीमधलं सगळं देशातलं पर्यावरण आहे त्याचा समतोल राखणं म्हणजे सुद्धा राष्ट्रीय आणि कौमी एकता आहे. अशा प्रकारे आपण हा आठवडा साजरा करत आहोत. नक्कीच. आणि या आठवड्यामध्ये आजची म्हणजे 24 तारखेचा जो दिवस आहे तो महिला विशेष दिवस आहे. महिलांचं एकूणच योगदान राष्ट्र निर्माणामध्ये काय आहे याविषयी आजच्या विशेष दिवशी आपण नक्कीच बोलणार आहोत. तुम्ही काय सांगाल मॅडम की राष्ट्र निर्माणामध्ये महिला आपण जेव्हा म्हणतो तेव्हा अर्ध्या संख्येने महिला आहेत पण त्यांचं जे योगदान आहे तर त्याबद्दल तुम्ही आज काय सांगू इच्छिता? राष्ट्र निर्माणासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय आपल्याला लागतं की शांतता, अहिंसा आणि विश्वास. मला असं वाटतं शांतता, अहिंसा, विश्वास हे जे गुण आहेत ते स्त्रियांमध्ये जन्मताच असतात. थोडा
फार प्रमाणामध्ये व्यक्तिगत लेव्हलला स्त्रियांमध्ये मतभेद वगैरे जे सर्वसामान्य मनुष्य स्वभाव आहे त्याच्यामध्ये असतो, परंतु तो मुळामध्ये स्त्रिया ह्या शांतताप्रिय असतात. मुळामध्ये महिलांना हिंसा आवडत नाही. व्हर्बल हे केलं थोडंफार कौटुंबिक हिंसाचार होतो, त्याच्याशी सामाजिक जी अहिंसा आहे, सामाजिक शांती आहे आणि सामाजिक विश्वास आहे तो कुठे तुटला जात नाही. घरामध्ये होणाऱ्या गोष्टी असतात त्या समाजामध्ये आपण अशा मिक्स करू शकत नाही. तर देशामध्ये शांतता नांदावी, देशामधली हिंसा होऊ नये आणि सगळ्यामध्ये जर युद्ध झालं किंवा कॉम्युनल राईट्स झाल्या तर सगळ्यामध्ये त्रास हा बालकांना होतो आणि स्त्रियांना होतो. सगळ्यामध्ये मृत्युमुखी जो पडणारा जो घटक आहे ते लहान मुलं आज विश्वात जर आपण बघितलं आणि स्त्रिया आहेत आणि त्यामुळे स्त्रियांचा जो रोल आहे किंवा स्त्रियांचं या दिवसामध्ये योगदान आहे राष्ट्र निर्मितीमध्ये ते खूप महत्त्वाचं आहे, कारण स्वाभाविकच त्यांना असं बनवलं गेलेलं आहे. दुसरं म्हणजे ती जननी आहे, स्त्री आहे, ती स्वतः हे विश्व निर्माण करते, ती जननी आहे, ती लहान मुलाला जन्म देते. त्याच्यामुळे जी जन्म देते, जी क्रिएटर आहे ती डेफिनेटली विकासामध्येच काम करणार, ती हिंसा करणार नाही, ती शांतता भंग करणार नाही. आणि म्हणून राष्ट्रीय एकात्मतेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो रोल कोणाचा असेल तो स्त्रियांचा आहे. मग त्या आदिवासी स्त्री असतील गावाच्या ठिकाणी, त्या शांतताप्रियपणे आपलं स्वतःचं पोट भरत असतात, राष्ट्राच्या निर्मितीमध्ये धान्य उगवत असतात. शेतकरी स्त्रिया आहेत, घरेलू काम करणाऱ्या स्त्रिया आहेत, त्यानंतर घरात असलेल्या ज्या आहेत होम मेकर्स आहेत, लहान मुली आहेत. मला असं वाटतं समाजाचा जो प्रत्येक वयोमानानुसार जो घटक आहे, ज्या स्त्रिया आहेत त्यांनी राष्ट्र निर्मितीमध्ये, राष्ट्रीय एकात्मतेमध्ये आणि कौमी एकतेमध्ये डे टू डे त्यांचं योगदान असतं. डे टू डे त्या गप्प बसतच नाही, त्या क्रिएटिव्ह असतात, सारखं काही नाही काहीतरी घरामध्ये करत असतात, घर करत असतात, शेत राखत असतात, अंगण राखत असतात, घराची काळजी घेतात. मग शेवटी एकात्मता काय असते, हीच तर असते. बरोबर आहे. आपण म्हणतो की कुठलीही गोष्ट जी आहे, जी आपण मोठ्या पातळीवर जेव्हा बोलतो तेव्हा त्याची सुरुवात ही घरापासूनच होते. जेव्हा घरामध्ये आपण म्हणू शकतो की घरामध्ये एकता जेव्हा असते तेव्हा ती आपल्या समाजामध्ये येऊ शकते आणि पुढे राष्ट्रामध्ये येऊ शकते. अनेक गोष्टींची सुरुवात घरापासून होते. संस्कार जे आहेत मुळात, की राष्ट्रीय एकात्मतेचा संस्कार असो किंवा कोणताही संस्कार हा घरापासून सुरू होतो. अगदी तर तुम्ही काय सांगाल की आज महिलांची ज्या आया आहेत त्यांची काय जबाबदारी बनते की राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने त्यांनी आपल्या मुलांना वाढवावं? नक्कीच ज्या माता आहेत त्यांची आणि समाजातल्या प्रत्येक स्त्रियांची आणि मुळामध्ये घरातली जी स्त्री आहे तिची खूप मोठी जबाबदारी आहे की आपल्या मुलांना जन्मतःच असे संस्कार दिले पाहिजेत की ती व्यक्ती देशाचा एक उत्तम नागरिक बनेल, ती व्यक्ती देशाच्या विकासाचं काम करेल, ती व्यक्ती भांडण तंटा असहिष्णुता हे करणार नाही. आणि अशा प्रकारचं जे आहे बाळकडू जे आहे ते समाजासाठी, म्हणजे घरामध्ये जर तिने ते बाळकडू दिलं आणि चांगले जर संस्कार दिले तर ते बाळ जेव्हा शाळेत जायला लागेल, घराच्या बाहेर लागेल, तर हे मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये घर शेवटी एक छोटासा समाजच आहे. घर आणि समाज काही वेगळा नाही, एक छोटंसं युनिट समाजाचं म्हणजे घर आहे आणि मोठं घर म्हणजे समाज आहे, त्याच्यापेक्षा मोठं घर म्हणजे देश आहे. म्हणून बेसिक जसं तुम्ही सांगितलं की स्त्रियांची खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, स्त्रियांवर प्रत्येक पुरुषाची सुद्धा आहे, परंतु लहान मुलं आईचं पटकन ॲडॉप्ट करतात. ती चांगली वागली, तिचे गुण चांगले असले, तिने संस्कार केले तर ते नेहमीच सांगतात हे माझ्या आईचे संस्कार आहेत, हे मी आईमुळे शिकलो, मला आज आईची आठवण येते. कुठल्याही चांगल्या प्रसंगात आई नसली तरी ते म्हणतं की आज आई असती तर तिला किती आनंद झाला असता की तिने दाखवलेल्या मार्गावर आज आम्ही चाललेलो आहोत. त्यामुळे आई ही प्रत्येक क्षणी लागते आणि तिचे संस्कार घरामधून देणं हे खूप महत्त्वाचं असतं आणि ते शेवटी कौमी एकतेबरोबर बांधलं गेलेलं आहे. ते अर्थात पुढे जसजसं आपलं चर्चा होईल त्याप्रमाणे ते जास्ती खुलत जाईल. नक्कीच.
आजचा दिवस आहे तो महिला विशेष दिवस आहे या संपूर्ण आठवड्यातला आणि त्यामुळे महिलांचं योगदान आणि महिलांची जबाबदारी हा जो विषय आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे। याशिवाय देखील आणखीही बरेच मुद्दे आहेत। राष्ट्रीय एकात्मता साधण्यासाठी ती अधिक वृद्धिंगत करण्यासाठी आपण काय करू शकतो याविषयी आपण चर्चा करणार आहोत। आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। पाहत रहा सखी सह्याद्री। नमस्कार, विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। कौमी एकता सप्ताहानिमित्त आजचा विशेष कार्यक्रम आहे आणि आज आपल्या बरोबर आहेत ॲडव्होकेट निर्मला सामंत प्रभावळकर। वेगवेगळे जे कौमी एकता सप्ताहामधले विषय आहेत त्याविषयी आपण चर्चा करतोय आणि एकूणातच राष्ट्रीय एकात्मता ही आपण कशी जपली पाहिजे याबद्दल बोलतोय। मॅडम, आपण बघतो की अनेक माध्यमं आहेत, त्या माध्यमांमधून आपण काही अशा बातम्या वाचत असतो की जिथून आपल्याला खरंच थोडंसं एक प्रश्नचिन्ह आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं किंवा कुठेतरी काही नकारात्मक बातम्या देखील आपण वाचत असतो। धर्मनिरपेक्षता हा जो भाग आहे हा खरं तर मूलभूत भाग आहे आपल्या संपूर्ण घटनेचा। तर तुम्ही काय सांगाल की धर्मनिरपेक्षता आजच्या काळात किती महत्त्वाची आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारलेला आहे। धर्मनिरपेक्षता ह्याचा अर्थ असा की मला माझा धर्म प्रिय आहे, मला माझ्या स्वतःच्या धर्माचा अभिमान आहे आणि हे करताना दुसऱ्यांच्या धर्माचा पण मी आदर करते, दुसऱ्या धर्माचा पण मी रिस्पेक्ट करते। त्याला आपण धर्मनिरपेक्षता म्हणतो। म्हणजे एखादी व्यक्ती त्या धर्माचं पालन करत असेल ते खूप चांगलं आहे। धर्माचं पालन आपण केलंच पाहिजे, ते व्यक्तीवर अवलंबून आहे। परंतु दुसऱ्यांनी त्यांच्या धर्माचं पालन करू नये, केवळ माझ्याच धर्माचं पालन करावं, मी सांगते तसंच करावं, हे धर्मनिरपेक्षतेला धरून नाही। तुम्ही तुमच्या धर्माचं पालन करा, मी माझ्या धर्माचं पालन करते। तुम्ही माझ्या धर्माला हेट करू नका, मी तुमच्या धर्माला हेट नाही करणार, म्हणजे तिरस्कार नाही करणार, द्वेष नाही करणार। तुम्ही माझ्या धर्माचा आदर करा, मी तुमच्या धर्माचा आदर करते। म्हणजे ज्याला स्वातंत्र्य म्हणतात, प्रत्येकाला घटनेने धर्मनिरपेक्ष राहण्याचं स्वातंत्र्य दिलंय। म्हणजे काय की धर्म ही ऑफिशियल गोष्ट आहे, ती ॲक्सेप्ट झालेली आहे, वे ऑफ लिव्हिंग। मग काही लोक त्याला वे ऑफ लिव्हिंग म्हणजे कसं वागावं समाजामध्ये, घरामध्ये कसं वागावं, दुसऱ्याला कसं कोणाचा त्रास होऊ नये, ह्याला सुद्धा आपण एक म्हणतो ना कोड ऑफ कॉन्डक्ट, तो मी माझा रिस्पेक्ट करते, मला स्वातंत्र्य आहे। परंतु मी दुसऱ्याने माझ्यासारखं वागावं हे इनटॉलरन्स आहे, ते चुकीचं आहे। आणि म्हणून थोडक्यामध्ये जसं मी तुम्हाला डेफिनेशन दिलं, धर्मनिरपेक्षता म्हणजे प्रत्येकाने आपापल्या धर्माचा आदर करावा, परंतु दुसऱ्या धर्माचा अनादर करू नये, त्याच्या प्रति द्वेष करू नये, त्याला वेगळं काढू नये, ही धर्मनिरपेक्षता। आणि ती कॉन्स्टिट्यूशनमध्ये आपल्या घटनेमध्ये सेक्युलर आणि डेमोक्रेटिक म्हणून एक फॅब्रिक आहे ते आपल्या देशाचं। आपल्या देशाचं ते मेन गाभा आहे, तो आपण आई असल्यामुळे आई सुद्धा हे शिकवते की तू तुझ्या मित्रांबरोबर जा, मैत्रिणींबरोबर जा, त्यांचे जे सण आहेत ते सेलिब्रेट कर, कधी त्यांना आपल्याकडे बोलव, आणि हे कोहिजन म्हणतात, एकत्र आणणं, हे धर्मनिरपेक्षतेला पुढे खूप चांगलं रुजू होतं ते। नक्कीच, म्हणजे वेगवेगळे धर्म आपल्याकडे आहेत, वेगवेगळे सण आहेत आणि ते जर आपण एकमेकांबरोबर मिळून साजरे केले तर मला वाटतं की एक अतिशय उत्तम आणि सुदृढ आनंदी समाज निर्माण करू शकतो। आपल्याला एक फोन येतोय, रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतायत जळगावहून। नमस्कार, आपला प्रश्न विचारा थेट। नमस्कार, माझा प्रश्न असा आहे की आपल्या भारतामध्ये ऑलरेडी अनेकतेमध्ये एकता ही पहिल्यापासूनच आहे, म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये आहे, आपल्या परंपरेमध्ये आहे, आणि आपली देशाचीच जी रचना आहे, म्हणजे भाषा असो, पंथ असो, विचार असो, जीवनमूल्य असो, नीतिमूल्य असो, व्यक्तिसमूह वेगळे असतात, प्रत्येकाचे विचारही वेगळे असतात, पण कौमी एकता सकारात्मक दृष्टीने चांगली ठेवण्याच्या दृष्टीने व्यक्तिसमूहांनी म्हणा, विविध विचार प्रवृत्तीच्या लोकांनी एकत्र येऊन जर आपले विचार एकमेकाशी शेअर केले समाजाच्या प्रगतीच्या दृष्टीने, तर खऱ्या अर्थाने कौमी एकतेचे उद्दिष्ट साधले जाईल असं मला वाटतं। आपल्यास काय वाटतं? धन्यवाद।
त्यांचं असं म्हणणं आहे की विविधता आहेच आणि वेगवेगळ्या गटातल्या वेगवेगळ्या भागातल्या व्यक्तींनी एकत्र येऊन हा सप्ताह साजरा करणं आवश्यक आहे. मला वाटतं त्याच विषयी आपण बोलतोय. काय सांगाल तुम्ही? रवींद्र कुडाळकर यांनी जे सांगितलं तर बघा, एक सुंदर उदाहरण. ते पण एक या देशाचे नागरिक आहेत आणि देशाचं नागरिक म्हणून त्यांना काय वाटतं त्या भावना त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत आणि त्याच विषयावर आपली चर्चा आहे. तर मला असं वाटतं की खूप मेजॉरिटी म्हणजे 90% पेक्षा जास्ती 100% लोकांना मला असं वाटतं कौमी एकता ही हवीच आहे. काही जर तुम्ही काही पॉलिटिकली मोटिवेटेड लोकांनी त्याचा विरोध केला तो काही दॅट इज ते इतकं काही त्याला म्हणजे ते त्यांचं मत असू शकतं, कारण आपल्या देशामध्ये लोकशाही आहे, ते प्रत्येकाच्या आयडिओलॉजीज आहेत. पण सर्वसामान्य माणसांना शांतता हवे, सर्वसाधारण माणसांना हे कौमी एकता हवी आणि ती आपण विविध संस्कृती, जसं त्याने सांगितलं, आपल्याकडे अनेक भाषा आहेत, आपल्याकडे अनेक जाती आहेत, आपल्याकडे अनेक धर्म आहेत, रिजन्स वेगवेगळे आहेत, नद्या वेगवेगळ्या आहेत, टोपोग्राफी ज्याला आपण म्हणतो ना, सार्वभौमत्व, सगळी भूमी आपलीच आहे पण त्यातल्या त्यात सुद्धा आपल्या बाउंड्रीज आहेत. पण ह्या सगळ्या विसरून ज्याला आपण एकत्र सण साजरे करतो, धर्म एकमेकांचा रिस्पेक्ट करतो, पालन करतो आणि देवाणघेवाण करतं, हे तोडून चालणारच नाही. हा आपला गाभास आहे आणि ते बोलले ते बरोबरच आहे. तरच आपण कौमी एकता ही आपण खरंच त्याचं पालन करतो असं म्हटलं जाईल. नक्कीच अहिंसा हे एक मूलभूत तत्व आहे, त्याबद्दल आपण बोलणार आहोत. पण आपल्याला फोन येतोय. प्रल्हाद धुमाळे आपल्याशी बोलतायत. नमस्कार. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हा नमस्कार, मी नाशिकहून प्रल्हाद धुमाळ बोलतोय. बोला सर. सर्वप्रथम आपण खूप छान विषय घेतला आज. आणि 4 वर्षापूर्वी साधारण म्हणजे पुढच्या महिन्यात 4 वर्ष होतील, निर्मलाताई नाशिकच्या अशोकनगर सातपूरला आल्या होत्या कॉलनीमध्ये. डॉक्टर मेघवाणी यांच्या दवाखान्यात त्यांनी कार्यक्रम घेतला होता ज्येष्ठांसाठी काय काय उपयुक्त योजना, खूप चांगली माहिती दिली होती. आजचा विषय सुद्धा खूप छान आहे, अतिशय संवेदनशील आहे. घराघरामध्ये घटस्फोट वाढले, राजकारण्यांची एकमेकांवर धुळेक चालू आहे, त्याच्यामुळे समाज विघटन होतो असं माझं वाटतं. त्याबरोबर महिला सुद्धा किती जबाबदारी वागतात हा सुद्धा प्रश्न आहे. तर माझी अशी विनंती आहे, प्रत्येक महिलेला, प्रत्येक घरात कुटुंबामध्ये शांताई हे पुस्तक समजलं पाहिजे. शांताई कशी होती याची जाणीव होईल त्यांना आणि समाजावर जे ती दुही वाजली ती कमी होईल. साधारण 4 वर्षापूर्वी एकट्या नाशिक जिल्ह्यामध्ये 2750 घटस्फोट एका वर्षात झाले होते. जर एकट्या नाशिक जिल्ह्यामध्ये एका वर्षात 2700 घटस्फोट झाले म्हणजे 5,500 तरुण तरुणी विभक्त झाले. त्याच्यामध्ये 60% नवपरिणीत तरुण होते. ही समाजाच्या एकत्रित दृष्टीने अतिशय चिंताजनक बाब आहे, अतिशय गंभीर आहे. असं जर असेल तर समाज कसा एकरूप राहील, कसा एकवटला येईल? कृपया धन्यवाद. धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. मॅडम, त्यांनी खरं तर थोडा वेगळा विषय आहे. घटस्फोटांचं प्रमाण वाढतंय आणि त्याचा परिणाम कुठेतरी आपल्या समाजावर होतोय. तुमचं काय म्हणणं आहे यावर? तसं तर प्रत्येक गोष्ट जी छोटी मोठी घरात होते त्याचा थेट समाजाशी संबंध आणि हे होतोच. परंतु आता जे आपण जे बोलतोय ते सामाजिक हा आशय घेऊन बोलतोय. समाजामध्ये असलेली राष्ट्रीय एकात्मता, एकता, समाजामध्ये आपण जी कौमी एकता ठेवणं, ते आज आपण घरातल्या कौमी एकता किंवा घरातल्या एकात्मतेबद्दल नाही बोलत आहोत. परंतु त्यांनी बोलले ते पण एक महत्वाचं आहे. आपण त्या विषयावर पण वारंवार बोलत असतो की घरामध्ये कौटुंबिक हिंसाचार होतो, तो होऊ नये म्हणून कायदे केलेले आहेत. घटस्फोटाचं प्रमाण हे वाढू नये, कमी व्हावं म्हणून आपल्याकडे कायदे आहेत, रिकन्सिलिएशन आहे. परंतु घरामधले जे इश्यूज असतात ते आपल्या हातात असतात. आपण ते सुधरू पण शकतो किंवा ते वाढवू शकतो. परंतु समाज ॲज समूह म्हणून आपण एकत्रपणे तो टिकवणं हे इंडिव्हिज्युअल, सो मेनी कलेक्टिव्हली ज्या इंडिव्हिज्युअल्स एकत्र येतात, समाज एकत्र येतो, त्यावेळेला करण्याच्या ह्या ज्या गोष्टी आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत. म्हणजे समाज टिकावा, राष्ट्र टिकावं, राष्ट्राचं संरक्षण व्हावं, त्याच्या प्रती असलेली आपली लॉयल्टी आहे, इमानदारी आहे, ती खूप टिकावी. परंतु घरामध्ये ज्याला आपण म्हटलं की स्त्री सुद्धा हे टिकवण्यासाठी संस्कार करते आणि म्हणून त्यांचं म्हणणं असं आहे की जर स्त्री जर संस्कार करून राष्ट्रीय एकात्मता करते तर अशी स्त्री जर घरामध्ये जास्तीत जास्त जर विवाह तुटत असतील तर ते चांगलं नाही आहे.
तुमचं म्हणणं बरोबर आहे आणि ते इंडिव्हिज्युअल बेसिसवर अवलंबून आहे. आता स्त्रिया शिकू लागलेल्या आहेत. पूर्वी त्यांना तेवढं स्वातंत्र्य नव्हतं, आर्थिक स्वातंत्र्य नव्हतं. त्यामुळे आता ते स्वतःचा निर्णय स्वतः घेतात. आणि जर त्यांना असं वाटलं की मी लग्न झालेलं आहे पण हे लग्न मला जबरदस्तीने टिकवता येत नाही आहे, माझ्यावर खूप अन्याय आणि अत्याचार होत आहे, त्याच्यामुळे मी वेगळं राहणं आणि शांतताप्रिय पद्धतीने, शेवटी शांतता ही महत्त्वाची आहे. लग्न ज्याला तुटतं त्याला कदाचित अशांतता झालेली असते, व्हायलन्स झालेलं असेल आणि त्या दृष्टीने जर तिने जर निर्णय घेतला असेल की मला पीसफुल लाईफ जगायचं आहे, मला सामाजिक आर्थिक स्वातंत्र्य आहे, आज मला समाजाच्या जोखडामध्ये केवळ समाज काय म्हणेल म्हणून मला ते लग्न नाही टिकवून ठेवायचं आहे, असं जर काही पद्धत असेल तर मग ती इंडिव्हिज्युअल लेव्हल आपल्याला तपासून बघायला लागेल. त्यांचं म्हणणं बरोबर आहे की डायव्होर्स प्रमाण आहे ते खूप वाढलेलं आहे. कारण आता पहिलं लोक असे समाजाला लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेल, माझ्या धाकट्या बहिणीचं लग्न व्हायचं आहे, माझ्या आई वडिलांना काय म्हटलं जाईल, मी जर एकटी राहिले तर माझ्या मुलाचं कसं होईल, एवढा संसार मी टिकवून एकटीने धरेल का. त्यामुळे ती गप्प बसायची. बऱ्याच वेळेला बायका म्हणायच्या अरे त्यावेळेला मी धाडशी पाऊल घेतलं असतं तर बरं झालं असतं, पण माझ्या पदरात एक मूल होतं, त्या मुलाला मी वाढवेन का, नवऱ्याने मला एक शेल्टर दिलंय, संसार दिलाय, दुसरं घर मी घेऊ शकेन का. बरोबर आहे, अशा अनेक गोष्टी असतात. पण अर्थातच आजचा जो आपला विषय आहे तो सामाजिक एकात्मतेविषयी आहे. आपण स्त्रियांच्या योगदानाबद्दल सुरुवातीच्या पहिल्या सेशनमध्ये बोललेलोच आहोत. मॅडम, अनेक गोष्टी येतात जेव्हा आपण राष्ट्रीय एकात्मता म्हणतो. अहिंसा हे जे एक मूलभूत तत्व आहे, तर अहिंसेची तुम्ही व्याप्ती काय सांगाल? म्हणजे अहिंसा म्हणजे फक्त व्हेजिटेरियन खाणं नाही, तर अहिंसेची जी व्याप्ती आहे की हिंसा कुठल्याही प्रकारची न करणं त्याविषयी. बरोबर. ह्याच्यासाठी थोडंसं अहिंसा जी आहे ना ते एक मोठं शस्त्र आहे, खूप मोठं शस्त्र आहे पॉझिटिव्ह अचीव करण्याचं. थोडंसं मी इतिहासात जाते की गांधीजींनी जी नॉन कॉपरेशन अँड नॉन व्हायलन्स चळवळ ब्रिटिशांच्या विरुद्ध केली, त्याच्यामुळे आज आपला देश जो एकसंघ झाला. म्हणजे तुम्ही देशामध्ये सुद्धा अहिंसा ठेवून, हिंसा नको, रक्तहीन क्रांती करून, रक्तहीन क्रांती म्हणा किंवा रक्त न सांडता, युद्ध न करता आज आपला सार्वभौमत्व आपण टिकवून नॉन व्हायलन्स आणि नॉन कॉपरेशन, म्हणजे जी ब्रिटिशर्स आहेत त्यांना आम्ही कॉपरेटच करणार नाही, सिव्हिल डिसओबिडियन्स, ट्रुथ, सत्य, अहिंसा आणि नॉन असहकारता, ह्याच्यामुळे जर आपण आपल्या देशाला स्वातंत्र्य प्राप्त करून देतो, ते पण संपूर्ण देशाचं योगदान आहे. गांधीजींनी जे आणि अनेक स्वातंत्र्यवीरांनी जे पुढे आपला त्याग केला, चळवळ उभी केली, त्याला संपूर्ण देशाने पाठिंबा दिला. आणि पण त्याचे मूलभूत हेच होतं ना, अहिंसा होतं. आता आज आपण 75 वर्ष साजरं करत आहोत, त्यामुळे पुन्हा त्या अहिंसेला खूप मोठं महत्त्व आहे. वाढणारा दहशतवाद आहे, वाढणारी कम्युनल रायव्हलरी आहे, ती नको आपल्याला. ते जर नको असेल, शांतता हवी असेल, प्रगती करत आहे, आपल्या देशाचं प्रत्येक माणसाचं उत्पन्न हे सरासरी वाढलं पाहिजे, तर ते अहिंसेच्या मार्गानेच वाढेल. आणि अहिंसा म्हणजे हिंसाचार नको, त्याचबरोबर तथ्यहीन वावड्या त्याच्यावर मी विश्वास ठेवून कुठेतरी डोक्यामध्ये सोशल मीडियाचा राग घेऊन चुकीचं हे घेतलं नाही पाहिजे. देशप्रेम, ज्याला ज्याला देशप्रेम असेल तो नेहमी अहिंसेचाच मार्ग करेल. आणि ह्याच्यावर बोलण्यासारखं खूप आहे, पण मला थोडं थोडं आवर्त घ्यावं लागतं कारण अनेक पुढचे प्रश्न आहेत. नक्कीच मॅडम, अनेक खरं तर आणखी ही मुद्द्यांवर आपण चर्चा करणार आहोत आणि अहिंसेची व्याप्ती आणि अतिशय सोप्या भाषेत तुम्ही ह्या सगळे जे मुद्दे आहेत ते सांगताय. आपल्याला एक फोन येतोय, ॲडव्होकेट शुभा वैद्य आपल्याशी बोलतायत मुलुंडहून. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. नमस्कार, मी ॲडव्होकेट शुभा वैद्य बोलते आणि मला असा प्रश्न विचारायचा होता की खूप छान माहिती देत आहे आणि अतिशय सुंदर झालाय कार्यक्रम. धन्यवाद. मला एक प्रश्न विचारायचा होता की युनिफॉर्म सिव्हिल कोड हे कितपत एसेन्शियल आहे कम्युनल हार्मनीसाठी, ह्याच्यावर मला मॅडमचं मत हवं होतं. धन्यवाद. धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. या प्रश्नाचं उत्तर आपण जाणून घेणार आहोत, तसंच इतरही अनेक मुद्दे आहेत त्याविषयी देखील चर्चा करणार आहोत. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा सखी सह्याद्री. नमस्कार, विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते.
कौमी एकता सप्ताह सध्या सुरू आहे 19 ते 25 नोव्हेंबर ह्या दरम्यान आणि ह्या आठवड्यामध्ये दररोज वेगवेगळ्या विषयांवर मंथन चालू आहे. पूर्ण देशभरात कार्यक्रम चालू आहे आणि त्याचाच भाग म्हणून आजचा आपला कार्यक्रम आहे. आपल्याला मार्गदर्शन करतात ॲडव्होकेट निर्मला सामंत प्रभावळकर. ब्रेकवर जाण्यापूर्वी आपल्याला फोन आला होता ॲडव्होकेट शुभा वैद्य यांचा मुलुंडहून आणि त्यांनी विचारलं होतं युनिफॉर्म सिव्हिल कोड बद्दल. मला वाटतं की तो प्रश्न एका ॲडव्होकेटला विचारलेला प्रश्न होता. तर सगळ्यात आधी युनिफॉर्म सिव्हिल कोड बद्दल आम्हाला सांगा. शुभा वैद्यांनी खूप छान प्रश्न विचारला होता. वास्तविक कौमी एकतामध्ये हा प्रश्न मी अपेक्षित करत नव्हते, परंतु कौमी एकता आणि युनिफॉर्म सिव्हिल कोड हे ह्याच्याविषयी कसं एकत्र आहेत ते जातात हे मी माझं व्यक्तिगत मत देते. युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे समान नागरी कायदा. सगळे नागरिक आज आपल्या देशातले त्यांना एक समान कायदा आहे आणि म्हणून काही लोकांचं असं मत आहे की त्याच्यामध्ये व्यक्तिगत कायदे नसावेत. म्हणजे धर्मांना जे स्वातंत्र्य दिलेलं आहे, धार्मिक स्वातंत्र्य आहे ते नको, सगळे मिळून एकच. तर माझं व्यक्तिगत म्हणणं असं आहे की पर्सनल लॉज जे आहेत, व्यक्तिगत कायदे आहेत, त्याचा आणि युनिफॉर्म सिव्हिल कोडचा कुठे संबंधच येत नाही. सध्या प्रत्येक नागरिक भारताचा तो युनिफॉर्म सिव्हिल कोडमध्येच जगतो. म्हणजे जर त्या माणसाने क्राईम केला तर विशिष्ट धर्माला काही वेगळी शिक्षा आहे आणि अमुक एक धर्माला शिक्षाच नाही असं तर नाहीच आहे ना. परंतु आपले जे व्यक्तिगत प्रॉपर्टी आहे, आपली जी व्यक्तिगत स्थावर जंगम मालमत्ता आहे ती वारसा पद्धती आहे. ते हिंदूच असतील तर त्यांना हिंदू वारसा पद्धतीने ती मिळणार. जे हिंदू विवाह आहेत त्यांना हिंदू विवाह पद्धतीने, जर ज्याला म्हणतात ना हिंदू मॅरेज ॲक्ट 1955, त्याच्या अंतर्गत सप्तपदी असते. त्याच्या अंतर्गत विवाह कसे व्हायचे, त्यानंतर विवाह टिकला नाही तर घटस्फोट कसा घ्यायचा, ह्या सगळ्या गोष्टी ही हिंदू विवाह कायदा हे मान्य करतं. युनिफॉर्म सिव्हिल कोडमध्ये तुम्ही हिंदू विवाह पद्धत रद्द नाही करू शकत. तसंच पारशी लोकांना जर लग्न करायचं तर त्यांच्या पद्धतीने त्यांना पारसी कोड आहे. त्याचप्रमाणे सिख लोकांचं असेल तर त्यांचं आहे, बौद्धांचं असेल तर त्यांचे कोड्स आहेत, त्याच्याप्रमाणे जे पर्सनल विधी करतात आणि त्याला हजारो वर्षाची जर मान्यता आहे आणि ते जर गुण्यागोविंदाने करत असतील तर मला असं वाटतं मोमेडियन लॉमध्ये त्या पद्धतीने त्यांना विवाह करण्याचे जे म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे मॅरेजेस आहेत त्या पद्धतीने सेपरेशन आहे, ज्युडिशियल सेपरेशन आहे किंवा घटस्फोट आहे, ते त्या देशाला दिलेलं धर्माला दिलेलं स्वातंत्र्य आहे. परंतु युनिफॉर्म सिव्हिल कोड आहेच आपल्याकडे. हे जर विवाह सोडलं किंवा ज्याला म्हणतात ना विधी सोडले आणि प्रॉपर्टीज आहेत ते सोडले आणि सेपरेशनचे जर लॉस सोडले तर ह्या सगळ्यांना जर वाटलं की नाही आम्ही इंडियन मॅरेज ॲक्ट प्रमाणे करणार तर विविध धर्माचे लोक आहेत त्यांच्यासाठी इंडियन मॅरेज ॲक्ट पण आहे, त्यांच्यासाठी इंडियन डिवोर्स ॲक्ट पण आहे, त्यांच्यासाठी इंडियन प्रॉपर्टी ॲक्ट पण आहे, त्यांच्यासाठी इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट पण आहे. तर चॉईस त्यांना दिलेली आहे की तुम्हाला भारतीय कायद्याप्रमाणे हे सगळं करायचं आहे की तुम्हाला पर्सनल. तर मला असं वाटतं की उगीच एक प्रकारचा गैरसमज निर्माण करून दिला जातो की जणू काय युनिफॉर्म सिव्हिल कोड असल्यामुळे संपूर्ण नागरिकांना एकच आहे. वी आर ऑलरेडी गव्हर्न बाय युनिफॉर्म सिव्हिल कोड आणि आपल्याला उद्या जर कोणाला वाटलं की नाही मला हिंदू धर्माप्रमाणे सप्तपदी करायचे, होम घालायचं आहे, त्याप्रमाणे मला लग्न करायचं, तुम्ही नाही सांगू शकत नाही 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 आता युनिफॉर्म सिव्हिल तुम्हाला इंडियन मॅरेज न, ते स्वातंत्र्य आपण दिलं पाहिजे. ते व्यक्तिगत स्वातंत्र्य आहे आणि ते हजारो वर्षापर्यंत चाललेलं आहे. त्याच्यामध्ये जर कोणावर अन्याय अत्याचार होत नसेल आणि समाजाने सगळेच ते विशेषच करत असेल तर मला असं वाटतं की तिथे ते अबाधित ठेवलं पाहिजे. नक्कीच. म्हणजे तुम्ही जो एक महत्त्वाचा मुद्दा मांडलात की ते सगळं करताना कुणावरही अन्याय अत्याचार होता कामा नये आणि जर चांगल्या पद्धतीने ते होत असेल तर काहीच हरकत नाही असं मॅडमनी मत व्यक्त केलेलं आहे. आपल्याला आणखी एक फोन येतोय कल्याणहून. साईनीता आपल्याशी बोलतायत. नमस्कार. हा नमस्कार. एक चांगला विषय घेतलाय कौमी एकता कार्य जे आहे. तर माझं म्हणणं असं आहे की शांतता, सहकार ह्याच्यातनं मानवाची उन्नती होईल आणि या दृष्टीने एक दुर्लक्षित
विषय आहे त्याच्यावर कौमी एकता संघ काही करू शकेल का? तो म्हणजे सध्या बरेच लोक मनोरुग्ण आहेत आणि ते दिसायला नॉर्मल दिसतात, पण आपण जर बातम्या वाचल्या तर अख्खं गावच्या गाव गुन्हेगारीत अडकलेलं आढळतं, किंवा जो जोडीदार ज्याच्याबरोबर सुखदुःखाची स्वप्न पाहिली तोच दुःखाचं कारण होतो. तर हे सगळं मला वाटतं फार मनोविकृतीचं कारण आहे आणि समाज मनोरुग्ण होणं फार भविष्यामध्ये धोकादायक आहे. तर त्या दृष्टीने कौमी एकता संघ काही करू शकेल का? धन्यवाद. धन्यवाद. काय सांगाल निर्मलाताई, यांचा पण प्रश्न थोडा त्यांचं एक वेगळा आहे. ऑब्झर्वेशन आहे. त्यांचं एक ऑब्झर्वेशन आहे. पहिलं म्हणजे त्यांनी हा कौमी एकता हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि त्यांनी तो ॲप्रिशिएट केलेला आहे. ॲट द सेम टाइम त्यांचं असं ऑब्झर्वेशन आहे की आता मेंटल हेल्थ, त्याला मानसिक आरोग्य हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यातून होणारा जो एक आउटकम आहे त्याचा एकात्मतेवर कुठेतरी दुष्परिणाम होत आहे असं त्यांना सांगायचं आहे असं मला दिसतंय. त्यांचं म्हणणं आपण रिस्पेक्ट करूया, आदर करूया, परंतु पुन्हा असं आहे की मानसिक आजार हा व्यक्तिगत असतो. सामाजिक ज्याला तुम्ही म्हणता ते अतिशय महत्त्वाचं आहे की जर आपण कौमी एकता नाही केली तर संपूर्ण समाजच शेवटी मानसिक आरोग्याच्या दृष्टीने एक अधपतन होईल असं त्यांचं म्हणणं असेल तर त्या परफेक्टली राईट आहेत. शेवटी समाजाला मानसिक आजार होता कामा नये. खरंय खरंय. तर समाजाला हा जो हिंसाचाराचा आजार लागला, आता तुम्ही बघितलंत ना, सोशल मीडिया इतक्या अनरेग्युलेटेड पद्धतीने करतंय, त्याच्यामध्ये काही ऑथेंटिसिटी नसते, पटकन आपण ते मेसेजेस फॉरवर्ड करून टाकतो, नंतर आपल्याला कळतं की ते चुकीचे आहेत. पण बरेचसे मेसेजेस हे माणसाच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करतं. बरेचसे हे आहेत ते आपले डिसिजन देशाचे पण चुकीचं घेण्याच्या पाठीमागे जातो आणि नंतर मग आपण पश्चाताप करतो की त्या वेळेला समाजाचं स्वास्थ्य, मनस्वास्थ्य बिघडवण्याचं जर काही होत असेल तर ते तिथे कुठेतरी प्रत्येकाने घेतलं पाहिजे की सोशल मीडियाने स्वातंत्र्य दिलेलं आहे, पण त्याच्यातलं किती आपण घ्यायचं आणि किती घेऊ नये हे पण स्वातंत्र्य आहे. ते जर आपण बॅलन्स केलं तर मला असं वाटतं की प्रत्येकाचं स्वातंत्र्य अबाधित राहील, पण त्याच्यामध्ये मानसिक आरोग्य जे आपल्या संपूर्ण समाजाचं बिघडण्याची शक्यता आहे आणि ते काय काय घटनातून दिसतं सुद्धा आणि ते खूप मोठ्या प्रमाणात दिसायला लागले, ते प्रत्येकाने आपण कुठेतरी रोखलं पाहिजे. हे व्यक्तिगत डिसिजन आहे आणि सामाजिक सुद्धा डिसिजन आहे ते. नक्कीच. म्हणजे समाजाचं आरोग्य किंवा समाजाचं मानसिक आरोग्य आपल्याला चांगलं ठेवायचं आहे, त्यासाठी वैयक्तिक पातळीवर देखील वेगळ्या पद्धतीने प्रयत्न झाले पाहिजेत. आपण म्हणतो की आपला देश एक आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या जाती धर्म पंथ तर आहेतच, वेगवेगळे वेशभूषा आहेत, वेगवेगळ्या परंपरा आहेत, तसंच वेगवेगळ्या भाषा आहेत आणि भाषांचं देखील एक सौहार्द असणं हे खूप गरजेचं आहे. मला वाटतं आपला हा एकमेव देश असेल की एवढ्या भाषा वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळी बोलल्या जातात. बऱ्याचदा असं होतं की भाषेला एखाद्या धर्माशी जोडलं जातं, तर तुमचं काय म्हणणं आहे याबद्दल? मला असं वाटतं की भाषा ही जी निर्माण झालेली आहे ती इतकी नैसर्गिकरित्या निर्माण झालेली आहे, ती व्यवहारातून निर्माण झालेली आहे. भाषा शेवटी एक मीन्स ऑफ कम्युनिकेशन. मला जे म्हणायचं आहे ते मी दुसऱ्यांना कम्युनिकेट करण्याला जे नॅचरल हजारो वर्षापासून आपण ती डेव्हलप केलेली आहे, ती दर 10 किलोमीटरवर बदलते आणि ती भाषा इतकी सुंदर असते प्रत्येकाची की मला असं वाटतं की ज्या आपल्या स्टँडर्ड भाषा आहेत त्या आता आपण वापरल्या गेल्याच पाहिजे, ज्या व्यवहारातल्या आहेत, ऑफिशियल लँग्वेज. पण अदर दॅन दॅट जर ती बोली भाषा आहे ती प्रत्येक जण स्वतःच्या ह्याच्यामध्ये वापरतो. आम्ही कधी कधी जुने डॉक्युमेंट्स बघतो, खूप जुने डॉक्युमेंट जेव्हा आम्ही रेव्हेन्यू तहसीलमध्ये जातो तर त्यांची विल करण्याची पद्धत वेगळी आहे, मृत्यूपत्र करण्याची पद्धत वेगळी आहे, जमीन महसूलची पद्धत वेगळी आहे, त्याच्यानंतर डिव्हिजन ऑफ प्रॉपर्टीची पद्धत वेगळी आहे आणि ते इतकं सुंदर आहे की आम्हाला नेहमी वाटतं की ते तसं टिकून राहिलं पाहिजे. म्हणजे प्रत्येकाची जी भाषा आहे ती टिकून राहिली पाहिजे. भाषा हे आपल्या संस्कृतीचं आणि साहित्याचं पाया आहे आणि त्याच्यातूनच शेवटी देश निर्मितीचा तो एक पाया केला जातो. खरंय. आणि भाषेला खरं तर अनेक आयाम आहेत. आपण कुठल्या पद्धतीची भाषा वापरतो, आपल्या भाषेमध्ये अहिंसा आहे का, आपल्या भाषेमध्ये सहिष्णुता आहे का, या अशा अनेक गोष्टी आपल्याला अगदी सहज जाता जाता देखील आपल्याला कळू शकतात. आणखीही बोलणार आहोत अनेक मुद्द्यांवर. आत्ता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा सखी सह्याद्री.
नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. कौमी एकता सप्ताह आपण साजरा करतोय, त्यानिमित्ताने वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करतोय आणि हे जे विषय आहेत हे जनमानसापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न म्हणजे हा कार्यक्रम आहे. आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेलं आहे मुंबईच्या पहिल्या महिला महापौर आणि महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष ॲडव्होकेट निर्मला सामंत प्रभावळकर यांना. मॅडम, आपण काही मुद्द्यांवर चर्चा केली. जशी वेगवेगळी विविधता आहे तशी सांस्कृतिक विविधता देखील आहे आणि खरं तर हे खूप एक देखणं रूप आहे. म्हणजे आपण वेगवेगळ्या राज्यात जातो तर तिथे वेगवेगळ्या संस्कृती आहेत, वेगवेगळे संगीत आहे, वेगवेगळी नृत्य आहेत. तर सांस्कृतिक पद्धतीने आपण कशा पद्धतीने जोडू शकतो, आपला देश जोडला जाऊ शकतो? खूपच छान प्रश्न आहे. आपला देश जसं तुम्ही सांगितलं का विविध संस्कृती आणि ह्या सगळ्यांनी नटलेला आहे. नटलेला म्हणजे आपला देश आहे असं म्हटलेलं नाही, नटलेला आहे. म्हणजेच ह्याच्यामध्ये सगळंच येतं की आपल्याला खूप अभिमान आहे त्या गोष्टीचा. तुम्ही नॉर्थ ईस्टला जर गेलात तर तिकडे जे छोटे छोटे राज्य आहेत नॉर्थ ईस्ट वगैरे, मग मेघालय असेल, अरुणाचल असेल, मणिपूर असेल, हे असे ते 6-7 राज्य आहेत, आसाम आहे. तिकडची जर तुम्ही कल्चर बघितली तर तुम्ही त्याच्या प्रेमात पडाल. अरे वा, नवीन नवीन आपला भारत देश इतका हे आहे काय कल्चरली आहे. तसं तुम्ही केरळाला गेलात तर त्यांचे जे पारंपरिक संस्कृती ते बघून आपण प्रभावित होतो. त्याचप्रमाणे तुम्ही हिमाचलला गेलात तर ते इथं गुजरातला गेलात, तिथं महाराष्ट्राला आलात, तिथं साऊथला गेलात तर व्हॉट इज कल्चर, मुळात संस्कृती म्हणजे काय. आता आम्ही जेव्हा आम्ही एमएचा अभ्यास करत होतो ह्या सोशल याच्यात, त्याच्यामध्ये असं म्हटलेलं गेलंय कुठलीही चांगली कृती त्याला आपण संस्कृती म्हणतो. ओके, संस्कृती. आणि कल्चर ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो कल्ट, CULT, कल्ट. आणि कल्चर म्हणजे उगवतं. जसं आपण ॲग्रिकल्चर म्हणतो तसं सांस्कृतिक कल्चर म्हणजे त्याचं बीज पेरावं लागतं, त्याला पाणी घालावं लागतं, ते जोपासावं लागतं, हळूहळू त्याचं पीक होतं आणि मग त्याचा वृक्ष होतो. त्याला जसं आपण ॲग्रिकल्चर म्हणतो तसं आपण ह्या आपल्या ज्या ह्या आहेत कला आहेत, आपली संस्कृती आहे, आपली भाषा आहे, आपली परंपरा आहे, आपलं वागणं आहे ज्याच्यावर मानवतेवर आधारित वागणं आहे, अहिंसेवर ह्याच्यातलं बंधुभाव ह्याच्यावर आपली जी संस्कृती आहे. म्हणजे आपण एकमेकांमध्ये भेदभाव करत नाही. कुठली संस्कृती भेदभाव, द्वेष हे शिकवत नाही. आणि म्हणून ते जर आपण शतकानुशतकं हजारो वर्ष जे वाढवतो त्याला संस्कृती म्हणतात. आणि ती प्रत्येक राज्याची भिन्न आहे, पण येट इट इज टुगेदर. तिकडचं जे वातावरण आहे, तिकडचे जे म्हणतात ना सण आहेत, ते तिकडचे क्लायमेट आणि क्लायमेटिक कंडिशन्स अँड एन्व्हायरमेंट ह्याच्यावर अवलंबून असतात. पण अल्टिमेटली ते आनंदच देतात, ते हॅपीनेस देतात, ते प्रगती करतात, देशातला बंधुभाव टिकवतात, देशातली कल्चर एकमेकांना रिस्पेक्ट करतात. म्हणून कल्चर आणि राष्ट्रीय एकात्मता आणि कौमी एकात्मता हे अतिशय सुंदर पद्धतीने एकत्र वाढत आहे आणि ते आपण जतन केलं पाहिजे आणि आणखीन वृद्धिंगत केलं पाहिजे. ते नक्कीच मॅडम. अनेक आपण म्हणतो की खूप विविधतेने नटलेला देश आहे असं आपण म्हणतो, तर ते खरोखरच अतिशय सुंदर आहे. पण काही प्रश्न देखील या विविधतेमुळे निर्माण होतात. तर त्यातलाच असा एक प्रश्न आहे तो म्हणजे अल्पसंख्याकांचा. तर अल्पसंख्याकांना काय अधिकार आहेत आणि काय हक्क आहेत याबद्दल? हो, अल्पसंख्याक म्हणजे मेजॉरिटी आणि आपण म्हणतो बहुसंख्य आणि अल्पसंख्यक. बेसिकली बहुसंख्य आणि अल्पसंख्य हे आपल्या देशाचे नागरिक आहेत. आणि ज्याला आपण म्हणतात ना समान नागरी कायद्यामध्ये सगळ्यांना अधिकार आहेत ते. परंतु काही अल्पसंख्याक आहेत ते विशिष्ट धर्म फॉलो करतात, म्हणून मेजॉरिटी जो धर्म फॉलो करतात ते आपण बहुसंख्य म्हणतो. आणि मायनॉरिटी जे छोटे छोटे म्हणजे इस्लाम असेल, ख्रिश्चॅनिटी असेल, पारसी असतील, जैन असतील, हे त्यांच्या लोकसंख्येच्या मानाने कमी आहेत, म्हणून ते अल्पसंख्य म्हणजे ती संख्या कमी आहे. परंतु ते आपल्या देशाचे नागरिक आहेत. त्याच्यामुळे त्यांना समाजाच्या प्रगतीमध्ये जर ते बाहेर राहिले असेल तर त्यांना एकत्र घेऊन जाणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. आता काही अल्पसंख्याकांमध्ये शिक्षणामध्ये खूप आपण कमी बघतो. शिक्षण कमी असल्यामुळे ते नोकऱ्यांमध्ये कमी होतात. नोकऱ्या कमी असल्यामुळे त्यांची आर्थिक प्रगती होत नाही. आर्थिक प्रगती न झाल्यामुळे ते चुकीच्या मार्गावर जातात आणि त्याच्यामुळे देशाच्या विकासावर त्यांचा वाईट परिणाम होऊ नये म्हणून अल्पसंख्याकांसाठी जास्तीत जास्त शिक्षण असं शिक्षण की
की जे देशाची एकता, एकात्मता, अहिंसा, बंधुभाव हे एकत्र करून देशाची प्रगती करेल, स्वतःची प्रगती करेल, असं त्यांना जास्तीत जास्त शिक्षण दिलं पाहिजे, नोकऱ्या दिल्या पाहिजेत. कुठलीही व्यक्ती, मी तुम्हाला गॅरंटी देते, ज्यांना चांगलं शिक्षण आहे, ज्यांना चांगला नोकरी आहे, त्यांचं चांगला आर्थिक हे आहे, ते कधीही चुकीच्या मार्गाला जाणार नाहीत, कधीही नाही जाणार. असे 1-2% असतील की ज्यांना अगदीच ब्रेन वॉश झालं असेल, तर ते दे शुड नॉट बी काउंटेड. त्यांना उलट आपण काउंटच केलं नाही पाहिजेत. तर जे मेजॉरिटी अल्पसंख्याकांमध्ये आहेत त्यांच्या शिक्षणाचा खूप मोठा प्रश्न आहे. त्यांना इंजिनियर्स बनवायला पाहिजे, त्यांना पायलट बनवायला पाहिजे, त्यांना टीचर्स बनवायला पाहिजे. त्यांचे जे संस्कार आहेत, त्यांची जे भाषा, म्हणजे जर तुम्ही बघितलं उर्दू भाषा अतिशय सुंदर भाषा आहे, त्याची प्रगती झाली पाहिजे. फारसी आहे, खूप सुंदर भाषा आहे. त्याच्यानंतर आपले इतर जे धर्म आहेत त्यांचे खूप छान भाषा आहेत, त्यांची प्रगती झाली पाहिजे. त्यांना समाजाचे जे बेनिफिट्स आहेत, इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये जे बेनिफिट्स दिलेले आहेत, जे सगळ्यांना आहेत, त्या बेनिफिट्सपर्यंत पोचवण्याची जबाबदारी आहे ती शासनाची आहे, कायद्याची आहे. शेवटी मग त्यांची प्रगती ते करतीलच. आणि म्हणून अल्पसंख्याकांसाठी आपण विशेष आयोग नेमतो, त्यांची प्रगती करतो. त्याचं कारण आहे की आपल्याला विषमता नको, आपल्याला बंधुभाव पाहिजे. नको, आपल्याला विषमता नको आहे, आपल्याला बंधुभाव हवा आहे. आणि मुख्यतः जे भारतातले लोक आहेत त्यापैकी बहुसंख्य लोकांना खरं तर हेच हवं आहे. आणि कसा वाटला आमचा आजचा कार्यक्रम आम्हाला जरूर कळवा. त्यासाठीची जी माध्यमं आहेत ती टिपून घ्या. समाज माध्यमांमधून आपण आमच्याशी संपर्क साधू शकता. फेसबुकचं माध्यम आहे sakhisayhadri@gmail.com हा मेल ID आहे. यूट्यूबवर आपण हा आणि इतरही कार्यक्रम पाहू शकता. आणि ट्विटर हँडल आहे @DD सह्याद्री. मॅडम, आज आपण इथे आलात आणि खूप छान माहिती दिलीत. आणि खरं तर अतिशय महत्त्वाचा असा हा आजचा जो आपला विषय आहे तो होता. कारण भारत हा खरोखरच इतक्या वेगळ्या संस्कृती, भाषा आहेत. म्हणजे आपल्याकडे पंजाबचा भांगडा आहे, गुजरातचा गरबा आहे, पूर्वेकडचा बिहू आहे, दक्षिणेकडचं आपल्याकडे भरतनाट्यम आहे. तर ह्या सगळ्या संस्कृती, सगळे वेगवेगळे खाद्यपदार्थ, असा छान एकसंध आपला भारत. आणि कौमी एकता, कौमी एकतेच्या दृष्टीने सर्वसामान्य नागरिक म्हणून आपलं एक पाऊल आज मला वाटतं पुढे निश्चितच पडलेलं आहे. तुमच्या या संपूर्ण मार्गदर्शनासाठी आमच्या संपूर्ण टीमतर्फे मी मनापासून आभार मानते. आणि दर्शक हो, आपण पुन्हा भेटूया नवीन कार्यक्रमात, नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.